श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे बुधवार, दिनांक आहे 5 नोव्हेंबर आणि या दिवशी आलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमा. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला कार्तिक पौर्णिमा तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव पडलं गेलं आहे आणि सर्व देवी देवतांना त्यांनी आनंदी केले. तर या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व देवी देवतांनी दीप प्रज्वलित केले. प्रत्येक ठिकाणी दिवे दान केले, म्हणजे दीप प्रज्वलित करून दीपावली साजरी केली. म्हणूनच या दिवशी दीपावली साजरी केली जाते आणि भरपूर असे दिवे अंगणामध्ये घरामध्ये लावले जातात. मंदिरामध्ये नद्यांच्या ठिकाणी दिवे हे लावले जातात. तसेच या दिवशी त्रिपुर वात जी आहे तर ती सुद्धा जाळली जाते. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये त्रिपुर वात सगळ्यांनी जाळायची आहे. ही त्रिपुर वात 750 वातींची एक वात बनवलेली असते. म्हणजेच ही 750ची वात जी आहे तर ती त्रिपुर वात आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपामध्ये ह्या वाती भिजवून ही वात जाळायची आहे. आता ही वात तुम्ही शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा प्रज्वलित करू शकता किंवा मग तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरामध्ये शिवशंकरांची पिंड जे असेल तर त्या पिंडीसमोर ही वात तुम्ही जाळायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. सकाळीच उंबरट्यावर आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. जर आपण सकाळीच उंबरट्यावरती ही एक वस्तू जर ठेवली तर घरामध्ये पैसा येऊ लागेल, कर्ज फिटेल, त्याचबरोबर पैसा, सुख, संपत्ती मिळेल, लक्ष्मी घराकडे धाव घेईल आणि दारिद्र्य देखील संपून जाईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, ही जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर या दिवशी स्नान करण्याला, दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करून दीपदान करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी जर आपण दीपदान केले तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, अडचणी, संकट आहेत ते दूर होऊन आपली प्रगती व्हायला सुरुवात होते. या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी अन्न, धान्य, वस्त्र किंवा गोडधोड वस्तू देखील गरजू लोकांना तुम्हाला दान करायचे आहेत. जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही दान करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकर आणि तुळशी माता यांची पूजा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहे आणि संध्याकाळी मातीच्या पंत्या लावून दीपदान तुम्हाला करायचं आहे. शिवपिंडीवरती दूध अर्पण करून, रुद्राक्ष, बेलपत्र अर्पण करून, त्याचबरोबर आपल्याला रुद्राष्टक आणि विष्णू सहस्रनाम याचं पठण करायचं आहे. या दिवशी घराभोवती किंवा मंदिरामध्ये दिव्यांची आरस केली जाते. हा दिवस देवदीपाली म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत. घरामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सेवा देखील आपल्याला घरामध्ये करायच्या आहेत. हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ कधी मिळत नाही. म्हणूनच ती नशिबाची साथ मिळण्यासाठी, योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होण्यासाठी, आपलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर हा उपाय आपण सकाळी केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते. आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला सुरुवात
सुरुवात होते, आपल्या घरातला पैसा टिकायला लागतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कर्ज जे असते ते सुद्धा फिटण्यासाठी योग्य तो मार्ग प्राप्त होतो. अशा बऱ्याच ज्या समस्या आपल्या आहेत, अडीअडचणी असतील, संकट असतील, दोष असतील, ते संपूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो. आपल्या घरातील अलक्ष्मी, दारिद्र्य, संकट हे घराच्या बाहेर निघून जातात. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी हे राहिलेले नसेल, घरामध्ये एकोपा राहिलेला नसेल, घरातील एकमेकांशी सतत भांडणं होत असतील, तर असे हे भांडणं, दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर सकाळीच बुधवारी आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा, उद्या बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करताना त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद, गंगाजल आणि एक तुळशीपत्र टाकून अंघोळ ही करायची आहे. आपल्या घराचा जो उंबरठा आहे, तर तो सकारात्मकता आणि नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये तिथूनच येत असते. आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे, तर तो स्वच्छ, चांगला, नीटनेटका आणि छानपैकी सजलेला असेल, तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या दिवशी एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही गोमूत्र टाकलं तरी चालेल आणि हे पाणी तुम्हाला घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे. आणि ह्या पाण्याने घर तुम्हाला स्वच्छ पुसून उंबरठा आहे, तर तो उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. जे पाणी आहे ते टाकलेलं ते संपूर्णपणे पुसून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा तुम्ही हे पाणी टाकू शकता, ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं. यानंतर तुम्हाला हळदीचं लेपन तुमच्या उंबरठ्यावरती द्यायचं आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये 1 चम्मचभर हळद घ्यायची आहे. चंदन पावडर घ्यायची आहे. चंदन पावडर नसेल तर गोमित्र घेतलं तरी चालेल. गोमित्र आणि हळद ही दोन्ही मिक्स करायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट बनवून तुमच्या उंबरठ्याला चोळून द्यायची आहे. उंबरठ्याला ही पेस्ट चोळल्यानंतर तुम्हाला त्या उंबरठ्याला स्वास्तिक काढायचं आहे. तर स्वास्तिक कसं काढायचं आहे, तर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि उंबरठ्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला एक एक स्वास्तिक काढायचं आहे. 4 बिंदू द्यायचे आहे. साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये त्यानंतर यामध्ये तुम्हाला खोबऱ्याचं तेल टाकायचं आहे. त्या 2 वातींची एक वात करून त्या खोबरेल तेलामध्ये तुम्हाला भिजून घ्यायचे आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. जी खोबऱ्याच्या तेलामध्ये वात भिजून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल नसेल, इतर कोणतं तेल असेल ते घेतलं तरी चालेल. आता ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 7 अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ जे आहेत, तर ते 7 तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर एक फुलाची लवंग जी आहे ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. आता बघा, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा त्यावरती ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती कुंकवाच्या साह्याने कुंकवामध्ये बोटं तुम्हाला बुडवायची आहेत, म्हणजे त्या गंधामध्ये, आणि आपला जो उंबरठा आहे त्यावरती तुम्हाला अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचं आहे. आता अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचं आहे, तर 8 लक्ष्मींची नावं घेत तुम्हाला हे जे टिंब आहेत तर ते द्यायचे आहेत. आता 8 लक्ष्मी कोणत्या आहेत, तर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, आदिलक्ष्मी, वैभवलक्ष्मी आणि वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी, या सर्व ज्या लक्ष्मी आहेत तर यांचे नावं घेत तुम्हाला एक एक बिंदू अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून उंबरठ्यावरती द्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, अष्टलक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि जो दिवा आपण घेतलेला आहे त्या दिव्यानेच आपल्याला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचा आहे. आता हा दिवा तुम्हाला उंबरठ्याच्या उजव्या साईडला लावायचा आहे. आपली डावी साईड राहील आणि उंबरठ्याची उजवी साईड राहील. तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि आपल्या उंबरठ्याला दोन्ही हात जोडून आपल्याला त्या अष्टलक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर येऊ दे, त्याचबरोबर घरामध्ये पैसा येऊ दे, पैसा टिकून राहू दे, कर्ज मिटू दे, अशा ज्या काही तुम्हाला अडीअडचणी असतील त्या सांगायच्या आहेत, त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा एक प्रभावी उपाय उद्या तुम्हाला नक्की करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्यानंतर तुम्हाला लगेच हा उपाय करायचा आहे. दुपारी तुम्हाला 12पर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.